वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर। विधेयकाच्या समर्थनार्थ 288 तर विरोधात 232 मतं। आज राज्यसभेत कसोटी। वक्फमध्ये कोणताही मुस्लिमेतर सदस्य नसेल, अमित शहांचं लोकसभेत स्पष्टीकरण। वोट बँकेसाठी अल्पसंख्याकांना घाबरवलं जात असल्याचा शहांचा विरोधकांवर आरोप। असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत चर्चेदरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली। मुस्लिमांचा अपमान करण्याचा विधेयकाचा उद्देश असल्याचा आरोप, तर ओवैसींचं कृत्य घटनाबाह्य। भाजपचा संताप। लोकसभेत मध्यरात्री 2 वाजता मणिपूरवर चर्चा। गृहमंत्री अमित शहांच्या उत्तरानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या ठरावाला मंजुरी। अजित पवारांच्या बीड दौऱ्याकडे पाठ फिरवत धनंजय मुंडेंची मुंबईतल्या फॅशन शोमध्ये उपस्थिती। आजारपणाचं कारण देत मुंडेंची दौऱ्याला दांडी। पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श। सरसंघचालकांचं नागपूरमध्ये मोठं वक्तव्य।